नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. दिनांक 24 एप्रिल 2026 तळवटपाली येथून एक मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात आणला गेला. पण वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आणि पुढे जे घडलं ते संतापजनक आहे. रुग्णालयात 2 जनरेटर असूनही एक जनरेटर पूर्णपणे बंद होता. दुसरा जनरेटर डिझेल नसल्यामुळे बंद होता. परिणामी तब्बल 3 तास मृतदेह रुग्णालयात पडून रुग्णालयातील मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीज कूलिंग होत नसून त्यामध्ये मृतदेह पूर्णपणे खराब होत आहेत. पोस्टमार्टमसाठी लाईट नाही ही फक्त एका मृतदेहाची गोष्ट नाही. हा प्रश्न आहे जिवंत रुग्णांच्या सुरक्षिततेचा. जर याच वेळी एखादं इमर्जन्सी ऑपरेशन असतं तर एखादी गर्भवती महिला डिलिव्हरीसाठी आली असती तर लाईट अभावी रुग्णाचा जीव गेला असता तर जबाबदार कोण? सरकारी यंत्रणा इतकी निष्क्रिय झाली आहे का की जनरेटरसाठी डिझेल सुद्धा उपलब्ध नाही? उपजिल्हा रुग्णालय ही केवळ पाठीवरची ओळख उरली आहे का? ही सरळ आरोग्य व्यवस्थेची लाजिरवाणी अवस्था आहे. निष्काळजी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे. प्रशासनाला जाब द्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणं थांबवा. आज मृतदेह थांबला, उद्या जिवंत माणूस थांबणार नाही, असं देखील यावेळी गावकऱ्यांनी म्हटलं आहे. रिपोर्ट कोकण वार्ता न्यूज, खेड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.